मतदारसंघाचे आमदार राजाभाऊ खरे आणि मी अशी एकत्रितरित्या भेट घेतली। भेटीचा उद्देश असा होता, मोहोळ तालुक्यामध्ये एकूण 9 मंडळापैकी फक्त महापूर आलेली 5 मंडळ हे महापुराच्या संदर्भाने शेती आणि वेगवेगळ्या पद्धतीचं नुकसान झालेल्याच्या पंचनाम्याच्या संदर्भामध्ये आदेश आहेत। माननीय जिल्हाधिकारी महोदय यांनी उर्वरित जी 4 मंडळ आहेत जी अतिवृष्टीने ग्रस्त आहेत, अतिवृष्टी मे महिन्यापासून आहे आणि त्याच्यामुळे ज्या शेतीचं आणि इतर बाबीचं नुकसान झालंय त्याचे पंचनाम्याचे आदेशच दिले नाहीत। उपमुख्यमंत्री महोदयांच्या ही बाब माननीय आमदार साहेबांनी निदर्शनास आणून दिली, शिवाय हे निवेदन अजितदादांना दिलं आणि त्यांना सांगितलं की जे उर्वरित 4 मंडळ आहेत ज्याच्यात अतिवृष्टीमुळे फार मोठ्या प्रमाणावर शेतीचं नुकसान झालेलं आहे, त्यातली ज्या गावांमध्ये फार मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झालेली आहे त्याचा आम्ही स्वतः दौरा केलेला आहे, प्रत्यक्ष पाहणी केलेली आहे आणि तिथं पंचनामे करण्याच्या बाबतीतले आदेश जिल्हाधिकाऱ्यांच्या सांगण्यानुसार शासनाकडनं यायला पाहिजे असं त्यांनी सांगितलं। परंतु अजितदादांनी असं सांगितलं, स्वतः जिल्हाधिकाऱ्यांना फोन लावला आणि त्यांना सांगितलं की 5 लाख लोकसंख्येचं प्रतिनिधित्व करणारे आमदार ज्या वेळेला स्वतः दौरा करून येतात आणि पाहणी करून सांगतात, त्या अर्थी त्या ठिकाणची तथ्य जी आहे ते माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी तपासण्याची आवश्यकता आहे। तुम्ही स्वतः जाऊन त्या उर्वरित 4 मंडळाचा दौरा करा, आमदारांना सोबत घ्या आणि ज्या गावामध्ये खरोखरच अतिवृष्टीमुळे जर नुकसान झालं असेल तर त्या गावांचा देखील नुकसानीच्या संदर्भाने पंचनाम्याचे आदेश त्या ठिकाणी आपण द्यावा, गरज भासल्यास शासनाला तसा प्रस्ताव पाठवावा। आज अजितदादा पवार राज्याचे उपमुख्यमंत्री यांना भेटून मोहोळ तालुक्यामध्ये झालेली पूर परिस्थिती व अतिवृष्टी या संदर्भामध्ये मी स्वतः आमदार म्हणून त्यांना निवेदन दिलं। 5 मंडळ एकूण मोहोळ तालुक्यामध्ये एकूण 9 मंडळ आहेत, त्यातले आणि यांना कसल्याही परिस्थितीमध्ये अतिवृष्टीच्या निकषामध्ये आपलं घेण्यात यावं। सन्माननीय अजितदादांनी माझी मागणी मान्य करून सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जेव्हा ग्रामीण भागामध्ये फिरतो आणि तो 4 मंडळाचा अहवाल द्या, तर मी दादांना सांगितलं की दादा, माननीय कलेक्टर महोदय आणि मी दोघं मिळून आज जी परिस्थिती आहे तालुक्यामध्ये 4 मंडळामध्ये पुरेची पुरी पिकं गेलेली आहेत, रस्ते वाहून गेलेले आहेत, गाय जनावरं वाहून गेलेली आहेत, आजही सध्या जवळजवळ गुडघे इतकं पाणी हे शेतामध्ये आहे, ऊसामध्ये आहे, पिकं सगळी पिवळी पडलेली आहेत आणि हे समोर दिसतंय ते कलेक्टर महोदयांना मी सगळी जे राहिलेली ज्या मंडळामध्ये परिस्थिती आहे ते आम्ही संयुक्त दौरा करून दाखवू आणि त्याच्यानंतर कलेक्टर साहेबांच्या लक्षात येईल की बाबा आमदार हा खोटं बोलत नसून आपल्याला प्रशासनाने काहीतरी चुकीची माहिती दिलेली आहे।